हे बघा, आपल्याला आता आपला जो जॉब आहे, जॉब क्रमांक 37 आणि 37व्या जॉबमध्ये आपल्याला सिरीज पॅनल टेस्टिंग बोर्ड हा प्रशिक्षणार्थी स्वतः बनवायचा आहे आणि तो 2 वर्ष आपल्याला ट्रेनिंगसाठी वापरायचा आहे। या जॉबसाठी जे आपल्याला साहित्य लागतं आणि ज्याप्रमाणे आपण जॉब टेस्टिंग बोर्ड बनवणार त्याचा लेआउट डायग्राम माझ्यासमोर आहे किंवा कागदावरती आपल्याकडे आहे। बघा, आता लेआउट डायग्राम डाव्या बाजूला लिहिलेलं आहे नाव लेआउट डायग्राम, उजव्या बाजूला जो डायग्राम आहे त्याला म्हणायचं वायरिंग किंवा सर्किट डायग्राम। मग आता आपल्या यामध्ये जसं आपण साहित्य गोळा करणार आणि आणणार त्यानुसार आपल्याला मार्किंग करायला लागेल। या ठिकाणी बघा, पहिलं इथे दाखवलेलं आहे सिरीज टेस्ट लॅम्प, त्याच्यानंतर पॅरलल टेस्ट लॅम्प, त्याच्यानंतर म्हणलेलं आहे फ्यूज, त्याच्यानंतर म्हणलेलं आहे MCB, एक DP स्विच। आता DP स्विच नसेल लावायचं तर त्या जागी MCB आपण इथे लावू शकतो। सॉकेट नंबर 1, सॉकेट नंबर 2 आणि आपल्याकडे 3 स्विच आपण जोडणार आहोत। तो पहिला स्विच आपल्याला सिरीज सर्किटसाठी असेल, दुसरा स्विच आपल्याला पॅरलल सर्किट असेल आणि तिसरा जो स्विच असेल तो आपल्याला स्टार्टर आणि ट्यूब यांचं चेकिंग करण्यासाठी जो सिरीज लागणार आहे त्याच्यासाठी तिसरा स्विच असेल किंवा त्याला आपल्याला पॅरललमध्ये सुद्धा कनेक्ट करता येईल आणि पॅरलल सर्किटमध्ये सुद्धा जोडता येईल। मग आपण या ठिकाणी आता वायरिंग बघूयात। बघा, या ठिकाणी तुम्हाला लाल रेषांनी जेवढं वायरिंग केलेलं दिसतंय किंवा लाल शाईचा वापर केलेला आहे त्या सगळ्या फेज वायर आहेत। आपण कोणत्याही एका टोकापासून सुरुवात करू। सुरुवातीला आपण इकडे मेन स्विचच्या इकडे येऊ। मेन स्विचला बाहेर टर्मिनल दाखवलेले आहेत किंवा ते इनकमिंगला बघा या ठिकाणी ते बाहेर दाखवलेले आहेत। आउटगोईंग या बाजूला तुम्हाला वळवलेलं आहे। आउटगोईंग तुम्हाला एक फ्यूजमध्ये फेज दिलेली आहे, न्यूट्रल काढलेली आहे, ती लॅम्पला दिलेली आहे। लॅम्पमधनं कंटिन्यू एका सॉकेटला दिलेली आहे, एका सॉकेटनंतर ती दुसऱ्या सॉकेटला जोडलेली आहे। म्हणजे अशा प्रकारे न्यूट्रलचं सर्किट आपण पूर्ण केलेलं आहे। त्याचप्रमाणे सॉकेटमधनं आपल्याला लॅम्पसाठी न्यूट्रल लागणार आहे, जो सिरीज लॅम्पला सुद्धा आणि पॅरलल लॅम्पला सुद्धा। पण न्यूट्रल पूर्ण झाल्यानंतर आपण लाल सर्किटने फ्यूज आहे, फ्यूजची वायर बघा या ठिकाणी निघालेली आहे। मेन स्विचमधनं फ्यूज दाखवलेला आहे, त्यानंतर इकडे MCB दाखवलेला आहे, त्याच्यानंतर MCBची वायर या बाजूला आलेली आहे, ती स्विचला कॉमन केलेली आहे। आता पहिल्या स्विचमार्फत आपण म्हणूया सिरीज सर्किट जोडलेलं आहे, म्हणजे सिरीजच्या या ठिकाणी आपल्याला लोड जोडावा लागेल। त्यानुसार सिरीजचा लॅम्प आणि आपल्याला लोडचा लॅम्प याच्यामध्ये आपल्याला रीडिंग दाखवणार आहे। स्विच नंबर 2ला बघा स्टार्टरला जोडलेला आहे आणि स्टार्टरचा आउटगोईंग सिरीजच्या लॅम्पला गेलेला आहे। तसंच आपण म्हणतो ट्यूब होल्डरला सुद्धा जोडलेलं आहे, ट्यूब होल्डरचं सुद्धा लॅम्प सिरीजच्या लॅम्पला गेलेला आहे। तिसरा जो स्विच आहे तो तिसरा स्विच आपल्याला पॅरलल सर्किटसाठी आहे। पॅरलल सर्किटला न्यूट्रल देखील आलेले असते आणि स्विच मार्फत फेज देखील आलेले असते। आता हे जे डायग्राम आहे या डायग्रामनुसार आपल्याला वायरिंग कसं करायचं, विद्युत साधनं कशी लावायची ते आपण बघूयात। आपण डायग्राम आता बाजूला ठेवूयात। सगळ्या बोर्डाची रचना करून ठेवलेली, आपण बोर्ड खाचून ठेवलेला आहे आणि या ठिकाणी आपल्याला सर्व विद्युत साधनं लावायची आहे। या ठिकाणी जसं आता मार्किंग केलेलं आहे बोर्डनुसार त्यानुसार आपल्याला जी साधनं लावायची आहेत आपण त्याची इथे मांडणी करत आहोत। आता या ठिकाणी इंडिकेटर लावून दाखवलेला आहे, त्याच्यानंतर MCB लावून दाखवलेला आहे, त्याच्यानंतर फ्यूज लावून दाखवलेला आहे। त्याचे आपल्याला या ठिकाणी हे 3 साहित्य वरच्या बाजूला आपल्याला कनेक्ट करायचे आहे। आता याचं जे वायरिंग आहे ते वायरिंग आपण नंतर हे जर फिटिंग केल्याशिवाय वायरिंग करू शकत नाही। आपल्याला पहिल्या नंबरचा जो बॅटन होल्डर किंवा मिनी होल्डर लावलेला आहे तो आपण म्हणूया सिरीज सर्किटसाठी आहे। त्याच्यासाठी आपल्याला हा सॉकेटचा वापर करूयात आणि ह्या स्विचचा वापर आपण करूयात। त्याच्यानंतर मध्ये जे दाखवलेला आहे हा आहे स्टार्टर होल्डर, म्हणजे आपल्याला स्टार्टर चालू आहे की नाही हे चेक करण्यासाठी सिरीज मार्फत आपण स्टार्टरचं कनेक्शन करणार आहोत। त्याच्यानंतर जे आहे आपल्याकडे ट्यूब साईड होल्डर आहे। ट्यूब साईड होल्डरमध्ये आपल्याला ट्यूब रॉड ही चालू आहे की नाही हे सिरीज कनेक्शन मार्फत आपल्याला जोडणी करून आपल्याला तपासणी करायचं आहे। त्याच्यानंतर आपल्याकडे दुसरा एक होल्डर आहे मिनी होल्डर, जो आपण पॅरलल सर्किटला म्हणजे आपल्याला लोड जोडल्यानंतर तो लोड आपल्याला त्या ठिकाणी चालू आहे की नाही हे लॅम्प मार्फत सुद्धा कळेल किंवा त्या ठिकाणी ॲडॅप्टर लावून आपल्याला होल्डरमधनं सुद्धा कळेल। आपल्याकडे दुसरा जो सॉकेट लावलेला आहे बघा, दुसऱ्या सॉकेटमध्ये आपल्याला वायरिंग करणार आहोत ते एका स्विच मार्फत पॅरलल सर्किट जोडणार आहोत, म्हणजे ज्या ठिकाणी आपण म्हणूया फेज न्यूट्रल त्याला दोन्ही देणार आहे। आणि हा एक्स्ट्रा जो आपल्याकडे स्विच लावलेला आहे हा स्विच आपण सिरीजला स्टार्टर होल्डर आणि ट्यूब साईड होल्डर याच्यामध्ये लोड लावल्यानंतर सिरीज आपण कशा प्रकारे ते दाखवेल किंवा ते लोड चालू आहे की नाही दाखवेल किंवा स्टार्टर आणि ट्यूब चालू आहे की नाही दाखवेल हे आपल्याला सिरीज लॅन मार्फत जोडणार आहे। आता आपण या सर्व साधनांना बोर्डावरती फिट करूयात आणि मग त्याचं वायरिंग केल्यानंतर मग आपण त्या ठिकाणी सिरीज आणि पॅरलल टेस्टिंग करूयात। पुढल्या व्हिडिओमध्ये वायरिंग करूयात। ठीक आहे, धन्यवाद।